नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता सरकारला खूपच जास्त राग आलेला असतो. कारण सखीने सगळ्यांसमोर सरकारचा अपमान केलेला असतो आणि इथे सरकार ज्या आता माजमध्ये किंवा गर्वामध्ये राहत असते, सखीने तिचा माज एका मिनिटामध्ये उतरवलेला असतो, ते सुद्धा सगळ्यांच्या समोर. कारण जेव्हा सखीला कळतं की सरकार अन्विता तिला फसवण्याचा प्रयत्न करते, तिने एक मुलगा निवडलाय, तो मुलगासुद्धा विकत घेतलेला असतो. फक्त लग्न करायचं आणि प्रॉपर्टी नावावरती करून घेण्यासाठी त्या मुलाची निवड केलेली असते. ही गोष्ट जेव्हा सखीच्या लक्षात येते, सखीला खूपच जास्त राग येतो. म्हणजे प्रेक्षकांनो, इथे आता अन्विताला आठवत असतं की सखी म्हणालेली असते की सरकारने सांगितलेल्या मुलाच्या गळ्यामध्ये मी माळा घालणार नाही आहे, तर इथे मी स्वतः स्वयंवर करणार. आता तर माझं स्वयंवरच झालं पाहिजे. कारण तिला अन्विता म्हणते, तुझं काय स्वयंवर करायचं का? ती म्हणते, ठीक आहे, माझं स्वयंवर झालंच पाहिजे आणि मी निवडेल त्याच मुलाबरोबर मी लग्न करणार आहे, असं सखीने ठरवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखीने आता घेतलेल्या निर्णयाला सरकार काही मान्यता देणार नसते, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो, इथे आता सखीला आपला निर्णय जो तिने घेतलेला आहे तो तिला पूर्ण करायचंच आहे. त्यामुळे तिने त्या दिशेने वाटचालसुद्धा सुरू केलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सखी लाईव्ह येते. मोबाईलवरती ती लाईव्ह येते आणि सगळ्यांना सांगत असते की नमस्कार, मी सखी राघव कामत. मी लग्न करते म्हणजे लग्न करते याचा अर्थ मी स्वयंवर करते. कारण इथे मला स्वयंवर करून मला हवा तसा मुलगा मला निवडायचा आहे. हां, मला मान्य आहे, तुम्हाला सगळ्यांना असं वाटेल की आत्ताच्या इथे काळामध्ये स्वयंवर कोण करतं? स्वयंवर तर जुन्या राज्यात करायचे, बरोबर ना? पण कसं आहे ना, आता आपल्यासाठी इथे आई-वडील मुलगा शोधतात किंवा आपण स्वतःहूनही शोधतो. पण इथे कधी-कधी आपल्यामध्ये डिफरन्सेस येतात. माझ्या आईमध्ये आणि माझ्यामध्ये सुद्धा तसेच काहीसे डिफरन्सेस आहेत. कधी-कधी आपली मतं काही जुळत नाही. म्हणून मग मीच विचार केला की जर मला लग्न करायचंच आहे, तर माझ्या आवडीच्या मुलाबरोबर मी लग्न करते ना, मग त्यासाठी आता स्वयंवर केला पाहिजे. तेव्हा जर कुणी इच्छुक असेल आणि जर त्यांना माझ्याबरोबर लग्न करायचं असेल, तर त्यांनी या स्वयंवरामध्ये भाग घ्या आणि मग पुढे गेम्स काय असतील, कशा पद्धतीने खेळ खेळले जातील, काही टास्क असणार आहेत, हे नंतर मी तुम्हाला सगळ्यांना विचार करून सांगेनच, नाही का? त्यानंतर आपण पुन्हा भेटू. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सखी जेव्हा लाईव्ह आलेली असते, तेव्हा घरातले सगळेजण मोबाईलवरती तिचा हा लाईव्ह व्हिडिओ बघतात. अक्षरशः इथे आता कान्हासुद्धा बघत असतो. कान्हाला थोडं वाईट वाटत असतं. सखी इथे हसण्याचं नाटक करत असते, पण तिच्या मनामध्ये जे काही दुःख असतं ते तिच्या डोळ्यांमध्ये दिसतच असतं. सखीला वाईट वाटलेलं असतं की तिच्या स्वतःच्या आईने तिची फसवणूक केलेली असते आणि म्हणूनच कदाचित रागाच्या भरामध्ये इथे सखीने आता स्वतःचं स्वयंवर करण्याचा निर्णय घेतलेला असतो. ती म्हणते, आता ही गोष्ट तुम्हाला सगळ्यांना जुनी वाटेल, पण तरीसुद्धा स्वयंवर मला करायचं आहे. कारण मला माझ्या आवडीचा मुलगा हवा आहे. ज्याच्याबरोबर मला लग्न करायचं आहे, तो मुलगा मी निवडणार आहे, असं आता सखी सगळ्यांना सांगते. ते सगळं इथे जेव्हा अन्विता सरकार ऐकत असते, सरकारला खूपच जास्त राग आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्विताला आठवत असतं की कशा पद्धतीने इथे सखीने जाऊन कानाच्या सुद्धा थोबाडी दिलेली असते, कशा पद्धतीने साखरपुड्यात तमाशा झालेला असतो, या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, सखीला इथे आठवत असतं की तिच्या आईने तिला कसं इमोशनल ब्लॅकमेल केलं, हात कापून घेतला, त्यानंतर बेशुद्ध झाली. हे सगळं काही आता सखीला आठवतं. सखीला वाटतं की नाटकच केलं ना, माझ्या आईने मला फसवलं ना, मी लग्न करावं, लग्न केल्यानंतर सगळी प्रॉपर्टी मी लग्न केल्यानंतरच मिळणार आहे, हे तिला समजलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सखी म्हणते की आता तर नाहीच, आता मला माझ्यासाठी मुलगा मी स्वतः निवडणार. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कान्हाचा मित्र कान्हासाठी जेवणाचं ताट घेऊन येतो आणि म्हणतो, बरं कान्हा, चल आता जेवून घे बरं, जेवायला सुरुवात कर. तेव्हा इथे कान्हा म्हणत असतो, मला वाईट वाटतंय रे. म्हणजे बघ ना, सखी कामतचं
त्या बिचारीची काय चुकी होती? साखरपुडा होत होता, पण तिथे तो व्हिडिओमध्येच आला ना. त्या व्हिडिओमध्ये मला बोलताना ऐकलं आणि सगळ्यांच्या समोर तिने माझ्या थोबाडीत दिली. म्हणजे थोबाडीत दिली ते तर मी सगळं सहन केलंच, कारण का खरं तर या सगळ्यात माझी काही चूक नव्हती. पण तिला असं वाटते की माझ्या चुकीमुळे हे सगळं घडलं आणि तिने माझ्यावरती विश्वास ठेवला होता ना. आणि मग तिचा साखरपुडा मोडला. तिची काही चूक नाही आहे रे. ती तर साधी मुलगी आहे एकदम. तिला त्रास झाला, तिला वाईट वाटलं, म्हणून मलासुद्धा वाईट वाटते की कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे सुद्धा हे सगळं घडलं. तेव्हा कान्हा आता जेवायलासुद्धा तयार नसतो. त्याचा मित्र म्हणतो, तुला वाईट वाटते म्हणून तू जेवत नाही आहेस का? चल जेवून घे. तो म्हणतो, नाही रे, मला भूक नाही आहे म्हणून मी जेवत नाही आहे. त्याचा मित्र म्हणतो, कान्हा, मी तुला आज नाही ओळखत. तुझ्यामुळे जर कुणाला त्रास झाला, कुणाला थोडं जरी वाईट वाटलं, तरीसुद्धा तू जेवणावरती इथे राग काढतोस. म्हणजे तू जेवत नाहीस, स्वतःला त्रास करून घेतोस. हे काय मला माहिती नाही आहे का? पण हे बघ कान्हा, हे सगळं करत असताना तुला हे विसरून जमणार नाही आहे की तू इथे कशासाठी आला आहेस. तुझं ध्येय विसरू नकोस. कान्हा म्हणतो, अजिबात नाही. त्यासाठीच तर मी एवढी थोबाडीत खाल्ली आहे ना, एवढ्या माणसांच्या समोर. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखीला आठवत असतं तिच्या आईने केलेलं नाटक, तिच्या आईने घेतलेलं तिच्याकडून प्रॉमिस. या सगळ्या गोष्टी आता सखीला आठवत असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कान्हा गाडीवरून सखीला धावत पळत तिच्या आईकडे घेऊन आला. या सगळ्याच गोष्टी आता सखीला आठवत असतात. आणि सखीला आठवतं, कान्हाने सांगितलेलं असतं की कानातलं थोडंसं वाकडं झालं आहे. मग तिने ते सरळ केलेलं असतं. कान्हाचा चेहरा तिला आठवत असतो. पहिल्यांदा तिने कान्हाला आपला मित्र मानलं आणि नंतरला कान्हाच तिच्याशी खोटं बोलला की काय, म्हणून तिला राग आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ती आता आदळआपट करत असतानाच सरकार तिथे येते आणि सरकार तिच्या जोरदार थोबाडीत देते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सरकारने थोबाडीत दिल्यानंतर इथे ती म्हणत असते, लाज नाही वाटत असं वागायला? काय केलंस तू? तुला तरी कळतंय का? काय सांगितलंस तू सगळ्यांना लाईव्ह येऊन की तू स्वयंवर करतेस आणि सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे? हे बघ, माझ्यासमोर जास्त बोलू नकोस आणि वाद तर मुळीच घालू नकोस. एक काम कर, सखी आत्ताच्या आता लाईव्ह ये आणि सगळ्यांना सांग की तू मस्करी केलीस म्हणून. जे काही बोललीस ते असंच बोललीस, असं सगळ्यांना आत्ताच्या आत्ता सांग. सखी म्हणते, नाही, मी असं काहीही करणार नाही आहे, कारण मी स्वतःचं स्वयंवर करणार आहे आणि हे फायनल आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही आहे. कळलं तुला? आणि आता तू नाही सांगायचं मला मी काय करायचं आणि काय नाही ते. मी स्वयंवर करणार म्हणजे करणार. सखी कामं स्वयंवर करणार. आणि तू माझी जी फसवणूक केली आहेस ना, ती मी कधीच विसरणार नाही आहे. मी तुझ्यावरती इतकं जीवापाड प्रेम केलं आणि तू काय केलंस गं माझ्याबरोबर? सांग ना. नेहमी खोटं बोलत राहिलीस, माझ्यावरती हक्क गाजवत राहिली, तू हुकूम गाजवत राहिलीस, पण आता नाही. तेव्हा इथे अन्विता म्हणते, गप्प बसायचा, जास्त बोलू नकोस. आत्ताच्या आता लाईव्ह जा आणि सांग की असं काही होणार नाही आहे म्हणून. सखी म्हणते, का का करू मी असं? मी कुणाचं काही ऐकणार नाही आहे, समजलं ना? आता तर मला जे हवं आहे ना तेच मी करणार आणि तशीच मी वागणार. तू माझ्यावरती खोटं खोटं प्रेम केलंस ना, आणि मी तुला मनापासून आई म्हणत राहिले, कारण मला तुझं प्रेम हवं होतं. पण आता मला तुझ्याकडून काहीही नको आहे आणि मी तुला आई म्हणालेलं आवडत नाही ना. मी तुला आई आता म्हणणारसुद्धा नाही. मी तुला फक्त सरकार म्हणणार, सरकार, आणि ते सुद्धा अन्विता कामत असंच बोलणार. तुला माझ्या तोंडून आता आई हा शब्द कधीच ऐकायला मिळणार नाही. तर आता मी फायनली माझं लग्न करते, स्वयंवर करूनच. कळलं? तुला जे हवं आहे ते मी करते. माझ्या बाबांची शेवटची इच्छा मी पूर्ण करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सखी म्हणत असते की हे घे ना, तोंड गोड करा सरकार. तुम्हाला जे हवं आहे ते मी करते, मी लग्न करते, पण स्वयंवर करूनच. असं तिने स्पष्टपणे आपलं मत आता सांगितलेलं असतं. आणि ती इथे आता पेढ्यांचा बॉक्स समोर करते आणि म्हणते, घ्या, तोंड गोड करा. तेव्हा तिला इतका राग येतो की संपूर्ण पेढ्यांचा बॉक्स इथे सरकार उडवून लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हाचा मित्र म्हणत असतो, कान्हा, काही करून तुला आता जेवढं शक्य होईल तेवढ्या लवकर त्या अन्विता कामत यांच्याजवळ जायचं आहे. सरकारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. तिचा विश्वास संपादन करावं लागणार आहे तुला. तेव्हा कान्हा म्हणतो, तेच तर ना,
पण मला एक गोष्ट कळत नाही आहे, बरोबर साखरपुड्याच्या वेळेलाच तो व्हिडिओ कुठून आला? घरातलंच कुणीतरी असेल ना, घरातलीच कुणीतरी ती व्यक्ती आहे जिला हे लग्न व्हायला नको होतं, साखरपुडा व्हायला नको होता. मी प्रयत्न करतोच आहे, जेवढं शक्य होईल तेवढं अन्विता कामत यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतोय, त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यांच्या घरामधली माणसं अरे खूप विचित्र आहेत रे. त्यांच्याच घरातलं कुणीतरी तो व्हिडिओ इथे ऐनवेळी तिला पाठवला. सखीने तो बघितला आणि मग हा साखरपुडा मोडला. हे सगळं झालं, पण ज्याने हे सगळं मुद्दामून केलं तो जिंकलाच ना. त्याची इथे मान उंचावली की त्याच्यामुळे हा साखरपुडा मोडला म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, हे केलेलं असतं अश्विनीने. अश्विनीनेच हा साखरपुडा मोडलेला असतो. तेव्हा तो व्हिडिओ नेमका केला कुणी केला असेल, कुणी पाठवला असेल? तर इथे आता कान्हाला समजलेलं असतं की त्यांच्याच घरातली ती व्यक्ती आहे. मला त्या घरामध्ये आता सांभाळून राहावं लागणार आहे, कारण मला सगळ्यांची अंडीपिंडी बाहेर काढायची आहेत, असं कान्हा आपल्या मित्राला सांगत असतो. तर इथे अश्विनी आणि त्याचबरोबर इथे पुरुषोत्तम म्हणत असतात की आपल्याला जे हवं होतं ते मिळालं. म्हणजे आपल्याला हा साखरपुडा मोडायचा होता, तो मी मोडलाच. आणि आता आपल्याला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे. सखी आता स्वयंवर करणारच आहे. ती लग्न करेल मला माहिती आहे, कारण तिच्या बाबांची शेवटची इच्छा आहे. पण ही प्रॉपर्टी आता आपल्याला बळकावायची आहे आणि ती अन्विता आहे ना, तिच्याकडून सगळे हक्क अधिकार आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सरकार मला पाडायचं आहे. मी आता इथे फक्त लग्न मोडले. जेव्हा त्या अन्विताला या घरातून बाहेर काढेन ना, तेव्हा मी खऱ्या अर्थाने जिंकेन. तेव्हा पुरुषोत्तम म्हणतोय, बाई तू गप्प बस ना ग, जरा हळू बोल. सरकारने जर ऐकलं ना, तर आत्ताच्या आत्ता तुला घरातून बाहेर काढतील, मला जेवूसुद्धा देणार नाही. आणि त्यांना वाटेल घरामध्ये इतका तमाशा झाला आहे आणि मी शांतपणे इथे बसून जेवतोय, हे जर त्यांना कळलं ना, तर कायमचं माझं जेवण बंद होईल. तेव्हा जरा हळू बोल. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे उर्मिला गौतमला म्हणत असते की गौतम हे बघ, आता तुला माझं एक काम करायचं आहे. सखीचा सगळ्यात जास्त विश्वास तुझ्यावरती आहे. तेव्हा मी एक काम करते, आता माझ्या नात्यातला मुलगा घेऊन येते स्वयंवरामध्ये आणि तू आहे ना सखीकडून कसे गेम्स असणार आहेत, कुठले टास्क होणार आहेत, हे सगळं तू विचारून घे. म्हणजे माझ्या नात्यातला जो मुलगा असेल ना, तो ते सगळं करेल आणि मग तो सखीचं मन जिंकेल आणि सखी मग त्याच्याबरोबरच लग्न करेल. मग आपण होऊ या घराचे सरकार. कळतंय का तुला गौतम? मग तुझ्या मनाला जसं वाटेल ना तसं तू वाग. सखीचा तुझ्यावरती विश्वास आहे ना, मग त्याचा फायदा करून घे. सखीने जर माझ्या नात्यातल्या मुलाबरोबर लग्न केलं ना, की त्यालासुद्धा आपण इथेच ठेवू, पण मग सरकारचा पत्ता कट करू आपण आणि मग या घरचे आपणच सरकार. तेव्हा अश्विनी म्हणत असते, आहो तुम्ही कशाला काळजी करताय, फक्त आपल्याला आता एक काम करायचं आहे. सखी आता स्वयंवर करणार आहे, त्याच्यामध्ये ना मी आता माझ्या नात्यातला मुलगा घेऊन येणार. मुलगा आपल्या ओळखीचा असेल आणि मग तो आपण इथे घेऊन यायचा आणि त्याच्याबरोबरच सखीने लग्न केलं पाहिजे. सखी मला नक्की सांगेल काय टास्क असणार आहेत, पुढे काय गेम्स असणार आहेत. तेव्हा इथे पुरुषोत्तम म्हणतो, ती तुला का सांगेल? तेव्हा अश्विनी म्हणत असते, कारण मी तिची लाडकी काकू आहे ना, मी तिची लाडकी काकू आहे, म्हणूनच ती मला सांगेल की काय टास्क वगैरे होणार आहेत ते. आणि आपण ना तिला सांगायचं नाही की तो मुलगा आपल्या ओळखीतला आहे. सखी त्याच मुलाबरोबर लग्न करेल जो सरकारबरोबर पंगा घेईल, सरकारबरोबर वाद करेल, त्याच्याबरोबरच सखी लग्न करेल मला माहिती आहे. कारण जो सरकारचा अपमान करेल त्याच्याबरोबरच सखी लग्न करेल, ही तर मला गॅरंटीच आहे. फक्त थोडीशी भीती आहे, ती म्हणजे गौतम भाऊजी. गौतम भाऊजींनासुद्धा सखी मानते, तेव्हा तुम्ही जरा त्यांना सांभाळा. म्हणजे गौतम भाऊजी तिच्याजवळ जर गोड गोड बोलायला गेले तर मग ती त्यांना सांगेल की काय गेम्स होणार आहेत, कशा पद्धतीने गेम्स खेळले जाणार आहेत. हे सगळं जर त्यांना कळलं तर उर्मिला त्याचा फायदा करून घेईल आणि आपल्याला तसं होऊ द्यायचं नाही आहे. काय काय खेळ होणार आहेत, कशा पद्धतीने होणार आहेत, हे सगळं फक्त आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे एकदा का माझ्या नात्यातला मुलगा जिंकला की मग तो सखीबरोबर लग्न करणार आणि ह्या वेळेला इथे सरकार पाडणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, कान्हा म्हणत असतो, अरे त्यांच्या घरातली लोक फार विचित्र आहेत. मला तिथे सावधगिरी बाळगावी लागणार आहे. सगळ्यात आधी तर मला सगळ्यांचे स्वभाव कसे आहेत आणि कोण काय करतं आहे, कशा पद्धतीने तिथे वागतं आहे, त्यांचा हेतू काय काय आहे, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे.
अरे फक्त सखीच त्या घरामध्ये मला चांगली वाटते, बाकी सगळे डेंजरस लोक आहेत तिथे. तेव्हा इकडे कान्हा म्हणतो की मला इथे काही करून आता माझी जागा बळकट करावी लागणार आहे. मला तिथे माझं स्थान निर्माण करावं लागणार आहे, नाहीतर हे लोक एका मिनिटात मला तिथून बाहेर काढतील. त्यानंतर प्रेक्षकांनो, मला आता इथे ढाल बनवावं लागणार आहे अन्विता कामतला. तिची ढाल बनवूनच मला त्या घरामध्ये शिरकाव करावा लागणार आहे, त्याशिवाय माझा तिथे ठाव ठिकाणा लागणार नाही, असं कान्हा म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे कान्हा बोलत असताना काकू येतात. काकू म्हणतात, कान्हा अरे इकडे ये, तुला नोकरी मिळाली ना म्हणून गोड बनवलं आहे, तुम्ही दोघेजणं खाऊन घ्या. आणि मी काय म्हणते कान्हा, तू ज्या वकिलांच्या हाताखाली कामाला लागलेस त्यांची आणि माझी भेट घालून देशील काय, सांग ना. तेव्हा कान्हा म्हणतो, हो नक्कीच नक्कीच मी तुमची आणि त्यांची भेट घालून देईन काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे दाभाडे काकू म्हणतात, ठीक आहे, तू लवकर खाऊन घ्या, गरम गरम खीर केले तुमच्या दोघांसाठी. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कान्हा विचारच करत असतो की अन्विता सरकार हिच्या मनामध्ये जागा कशी निर्माण करू, त्यांच्या त्या घरामध्ये जिव्हाळ्यामध्ये कशा पद्धतीने आपलं स्थान निर्माण करू, असा विचार तो करतच असतो. तेव्हा कान्हा म्हणत असतो की आता मला त्या घरामध्ये जायचं असेल तर अन्विता सरकार यांचा मला आता पाठिंबा हवा आहे, असं इकडे कान्हा म्हणत असतो. कान्हाला त्या घरामध्ये जायचं असतं, पण त्याचा हेतू काहीसा वेगळा आहे. आणि तो आता म्हणत असतो की मला कळलं आहे की आता मला सरकार कसं पाडायचं आहे. अन्विता कामत, तुमच्या मनामध्ये कशी जागा निर्माण करायची आणि तुमचा विश्वास कसा संपादन करायचा आहे हे मला बरोबर कळलं आहे, असं आता कान्हा म्हणत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनो, कान्हाचा हेतू इथे वेगळाच आहे. त्याला कुणाला दुखवायचं नाही आहे, पण त्याला त्याचा हेतू साध्य करायचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता चिडलेली अन्विता आलेली असते त्या रूममध्ये, जिथे तिने कुणाला तरी किडनॅप करून ठेवले. एकतर सखीचे वडील आहेत किंवा एकतर सखीची आईसुद्धा असू शकते. अशा व्यक्तींना तिने तिथे आता किडनॅप करून जणू काही ठेवले, कारण ती चाकू घेऊन येते आणि त्याला मारायला सुरुवात करते आणि बोलताना काय म्हणत असते, तुझी मुलगी खूपच जास्त हट्टी आहे. मग आता मुलगी म्हटल्यानंतर एकतर तो तिचे बाबा असू शकतात किंवा तिची आई असू शकते. ती म्हणत असते, कधीच उडवलं असतं तिला, कधीच मारून टाकलं असतं, पण काय आहे ना, विल जर नसती ना, विलचं प्रकरण नसतं तर तुझ्या मुलीला कधीच उडवलं असतं. काही गरज नाही आहे मला तिची, आणि तिचं हा जो काही स्वभाव आहे ना तो सहन करण्याची मला गरज नाही आहे. पण कसं आहे, मला हे सगळं त्या विलसाठी सहन करावं लागतं आहे, पण सोडणार नाही आहे मी तिला. जर माझ्या जास्त ती वाकड्यात गेली ना, वाकड्यात जाण्याचा प्रयत्न केला तर मी सोडणार नाही आहे, असं इकडे आता सरकार म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, ती उशी घेते, त्या व्यक्तीच्या तोंडावरती दाबते आणि जोर जोरात मारायला सुरुवात करते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्विता जात असताना समोरच इथे आता निखिल येतो आणि तो म्हणत असतो, काय मॅडम, काय तुमच्या मुलीने उत्तर दिले हो तुम्हाला? तुम्ही आणलेल्या मुलाबरोबर लग्न न करता तुम्हाला नकार देऊन तिने स्वतःचं स्वयंवरसुद्धा ठेवलं. आता या स्वयंवरामध्ये मी स्वतः भाग घेणार आहे आणि बघाच तुम्ही, तुमच्या मुलीचं मन जिंकून मीच तिच्याबरोबर लग्न करणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता सखी म्हणत असते की मी काय करू, माझ्यापुढे दुसरा पर्यायच ठेवलेला नाही आहे, मग मी घेतलेला निर्णय काही चुकीचा आहे का? तेव्हा इकडे अश्विनी म्हणते, अजिबात नाही, तू घेतलेला निर्णय अगदी बरोबर आहे आणि आता अजिबात माघार घ्यायची नाही आहे तू सखी, असं अश्विनी सांगत असते. तर इथे सरकारला आता राग आलेला असतो. सरकारसुद्धा लगेचच्या लगेच इथे कान्हाला भेटायला जाते आणि म्हणत असते, हे बघ कान्हा, तुला आता माझ्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे. सखी इथे स्वयंवर करणारे स्वतःचं, त्याच्यामध्ये अनेक लोक भाग घेतील, पण तुलासुद्धा त्या स्वयंवरामध्ये भाग घ्यायचा आहे आणि तुला सखीचं मन जिंकून तुला ते स्वयंवर जिंकायचं आहे, कारण तुलाच तिच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि तुला हे माझं ऐकावंच लागेल, असं सरकार म्हणत असते.